नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया। नाश्त्यात झटपट पण तुफान चविष्ट काही हवंय तर मग करा ही माझी सुपर टेस्टी एग ब्रेड कटलेट रेसिपी। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एका बाउल मध्ये अंडी फोडून घेऊया। अंडी फोडून झाली आहेत। आपण आता अंड्यामध्ये चवीपुरतं मीठ, पाव चमच हळद, थोडीशी कोथिंबीर आणि मी इथे 4 अंड्यांसाठी 1 हिरवी मिरची वापरलेली आहे, हे सगळं घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला घालून अंड चांगलं फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत। ब्रेड आपल्याला मधीतून कट करून घ्यायचे आहेत। मी ज्या पद्धतीने कट करते त्या पद्धतीने ब्रेड कट करायचे आहेत। ब्रेड आपले कट करून झालेले आहेत। आपण आता फ्राय करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवून देऊया। पॅन मध्ये कटलेट फ्राय करण्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे। मी इथे जवळपास 1.5 पळी इतकं तेल टाकलं आहे। तवा थोडा गरम होऊ देऊया। तवा गरम झालेला आहे। आपण आता कटलेट बनवायला सुरुवात करूया। आपण जे ब्रेड कट करून घेतलेले आहेत ते फेटलेल्या अंड्यामध्ये असे डीप करून तव्यामध्ये सोडायचे आहेत। अशा पद्धतीने सगळे कटलेट आपल्याला तव्यामध्ये फ्राय करायचे आहेत। जवळपास 1.5 मिनिट आपल्याला एक साइडहून फ्राय करायचे आहेत। त्यानंतर आपण कटलेट पलटी करून घेऊया। खूप झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करा। पलटी करून झालेला आहे। आपल्याला तर दुसऱ्या साइडने 1.5 ते 2 मिनिट शिजू द्यायचं आहे। दीड मिनिटने मी पुन्हा एकदा पलटी करतेय। दोन्ही साइडून आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही हे कटलेट शेजवान चटणी सोबत खाऊ शकता किंवा असेही गरम गरम खाल्ले तरी खूप चविष्ट लागतात। दोन्ही साइडून मस्त फ्राय झालेले आहेत। आपले एग ब्रेड कटलेट रेडी झाले आहेत। आपण आता गॅस बंद करूया। तर मंडळी, अशी होती आपल्या एग ब्रेड कटलेटची रेसिपी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह। नमस्कार।